येणाऱ्या 8 मार्च रोजीच्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। काळजी करू नका, तुमच्या मनातली एक एक गोष्ट आम्हीच पूर्ण करतोय, आम्हीच करत राहणार आहे। फक्त कोर्टात जाऊ नका, योजनेच्या विरुद्ध कोर्टात जाऊ नका। सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण चालू असून ते पूर्ण झाल्यानंतर त्याचे उचित विश्लेषण करून एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण आणले जाईल। महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 37 लाख लखपती दिदी झाल्या आहेत। सन 2026-27 मध्ये आणखी 25 लाख बहिणींना लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहायता समूहांच्या वस्तू व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 13 जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्र उभारणीस मान्यता देण्यात आलेली आहे। उपक्षेत्र दुसरे, शिक्षण व कौशल्य विकास। राज्यात 100% मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान 82%हून अधिक पदवीधरांसाठी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी 8 ते 10 शैक्षणिक शहरांची उभारणी करणे, युवकांना उद्योग केंद्रीय आणि कौशल्य विकास शिक्षणाद्वारे सुसज्जित करणे, नवोन्मेष आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे प्रतिभा केंद्र निर्माण करण्याचे नियोजित आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची एज्युसिटी विकसित करण्यात येत आहे। यामध्ये USA, UK, ऑस्ट्रेलिया व इटली या देशातील 6 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची सामंजस्य करार करण्यात आले आहेत। या सर्व विद्यापीठांचे अभ्यासक्रम याच वर्षी सुरू होणार असून या उपक्रमांमुळे राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यार्थी ज्ञानापासून आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात 2 गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहे त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली। आज 3000 रुपये जमा होतील। बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्या। बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण आता अशी माहिती समोर येतेय की 2 महिन्यांचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय, फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे पैसे आता हळूहळू खात्यांमध्ये जमा होऊ लागले आहेत। शासनाने आधी एक अट ठेवली होती की KYC अपडेट करणे आवश्यक आहे, तसेच काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करायच्या होत्या। त्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता एकत्रित लाभाचे वितरण सुरू करण्यात आले आहे। 2 दिवसांपूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असून फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये अनेक बहिणींच्या खात्यात पोहोचलेले आहेत आणि त्याचबरोबर मार्च महिन्याचे 1500 रुपये देखील जमा करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अखेर आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, एकदा तुमचे बँक खाते नक्की तपासा, कारण आता हप्त्याची रक्कम डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून खात्यात जमा होणार आहे। आत्तापर्यंत हप्ता का आला नव्हता असा प्रश्न अनेक बहिणींना पडला होता, तर यामागचे मुख्य कारण म्हणजे सरकारला अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरू होती। त्या तयारीमुळे सरकारचे पूर्ण लक्ष बजेटकडे होते। शेतकरी, नागरिक आणि इतर योजनांसाठी सरकारला अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले, परंतु आता राज्याचा अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि त्यामुळे सरकारचे पूर्ण लक्ष पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेकडे वळलेले आहे।
त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. म्हणून कोणत्याही बहिणीने आता चिंता करण्याची गरज नाही. कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो. आलेली माहिती सांगते की राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. सरकारने पूर्ण पैसे वाटपाचे नियोजन तयार केले आहे. लाडक्या बहिणींनो, यावेळी तुम्हाला एक नाही तर 2 हप्ते मिळणार आहेत. म्हणजेच एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. त्याचबरोबर आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये देखील अनेक बहिणींच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. सरकारला देखील लक्षात आले आहे की काही बहिणी सध्या थोड्या नाराज झालेल्या आहेत, कारण त्यांना वाटत होते की हप्ता उशिरा मिळतोय. म्हणून आता सरकारने ठरवले आहे की कोणतीही बहीण नाराज राहू नये. म्हणूनच 2 हप्त्याचे 3,000 रुपये तर मिळणारच आहेत, पण त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील जमा होऊ शकतात. म्हणजेच एकूण मिळून 3,830 रुपयांची रक्कम बहिणींच्या खात्यात येऊ शकते. लाडक्या बहिणींनो, आता आपण सविस्तर जाणून घेऊया की आज किती जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, उद्या किती जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि पुढची पैसे वाटपाची तारीख नेमकी कोणती असू शकते. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर नक्की करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील. तर चला आता पुढे पाहूया. लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारकडून मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार पूर्ण रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी आता पहिल्या टप्प्याची यादी देखील समोर आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. तसेच 6 बँकांमधील खात्यांमध्ये सर्वात आधी रक्कम जमा होईल अशी माहिती समोर आलेली आहे. म्हणून आता आपण एकदा त्या जिल्ह्यांची यादी पाहूया, कारण जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये असेल तर 3,000 रुपये लवकरच तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. बघा, महाराष्ट्राचा नकाशा पाहिला तर सर्व विभाग आणि जिल्हे स्पष्टपणे दिसतात. सर्वात आधी पैसे जमा होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कोकण विभागातील रायगड जिल्ह्याचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 2 हप्त्याची 3,000 रुपये जमा होणार आहेत. यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील देखील लाखो बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होऊ शकतात. तसेच पुढील जिल्ह्यांमध्ये सोलापूर, नंदुरबार आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळतेय. या सर्व जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे जमा केले जाणार आहेत. पण लाडक्या बहिणींनो, यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. सरकारने स्पष्ट सांगितले आहे की 2 महत्त्वाची कामे पूर्ण केली तरच पैसे मिळतील. पहिले महत्त्वाचे काम म्हणजे बँक खात्याशी आधार लिंक असणे आवश्यक आहे. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर पैसे जमा होण्यात अडचण येऊ शकते. दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे ई-केवायसी पूर्ण करणे. जर ई-केवायसी पूर्ण नसेल किंवा त्यामध्ये काही चूक असेल तर ती तात्काळ दुरुस्त करणे आवश्यक आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, लवकरात लवकर आधार लिंक आणि ई-केवायसी पूर्ण करा, जेणेकरून पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील. कारण एकदा डीबीटीद्वारे पैसे पाठवले की 30 ते 35 मिनिटांच्या आत पैसे खात्यात जमा होतात, असे सरकारने सांगितले आहे. म्हणजेच मोबाईलवर तुम्हाला लगेच क्रेडिट मेसेज दिसेल. सर्वप्रथम 1,500 रुपयांचा मेसेज येईल, जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असेल, आणि त्यानंतर पुन्हा एक मेसेज येईल ज्यामध्ये मार्च महिन्याचे 1,500 रुपये जमा झाल्याचे दिसेल. म्हणजेच एकूण 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले असतील. लाडक्या बहिणींनो, ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे, कारण आता सरकारने पूर्ण रक्कम मंजूर केलेली आहे आणि लवकरच सर्व बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता फक्त सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर होणे बाकी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसात GR जाहीर होऊ शकतो आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप सुरू होऊ शकते. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमचे बँक खाते एकदा नक्की तपासा आणि आधार लिंक आणि ई-केवायसी पूर्ण आहे का हेही तपासा. आता पुढील अपडेट